ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे। निवडणूक प्रशासनाकडून गरजू मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळते आणि नागपूरच्या कामठी मतदार केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून गरजू मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील 27 नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडतंय। यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत आहे। अबालवृद्ध असतील किंवा जे येऊ शकत नाही अशांनाही मतदान करण्यासाठी जे आहे ते प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यात येत आहेत। आपण पाहू शकतो की हे काका आले आहेत आणि हे व्हीलचेअरवर आलेले आहेत। काका, क्या नाम है आपका? शकील अहमद। क्या हुआ आपको? पैर फ्रैक्चर है एड़ी में। अच्छा, तो ये व्हीलचेयर आप घर से ले आए कि यहाँ पे प्रोवाइड की? नहीं, यहाँ से किया, गाड़ी से बिठा के ले गया, यहाँ से भी डिसाइड किए। आपका वोटिंग हो गया? हाँ, हो गया। लोगों को क्या कहेंगे कि वोटिंग करने के लिए बाहर निकले घर से? अपील करेंगे? हाँ जी। आपने भी वोटिंग के लिए है? हाँ, सुबह सुबह वोटिंग कर सुबह सुबह वोटिंग कर दी है। पहले कर लिए? लेट नहीं किए? नहीं लेट क्या करेंगे, काम काम को देना है, दे के फुर्सत लो। क्या कहेंगे आपके ये पापा है, कैसे लाए यहाँ पे और वोटिंग के लिए? मैं तो अपने टू व्हीलर से लेके आया, फिर ये प्रशासन ने मुझे प्रोवाइड करा और ये फिर इनके साथ लेके मैं यहाँ पे पोलिंग बूथ तक आया। तर वृद्ध असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी जे आहे ते प्रशासनाकडून व्हीलचेअरची सोय करण्यात आलेली आहे आणि त्याचं एक उदाहरण जे आपल्याला आहे ते इथे दिसून येत आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, कामठी, नागपूर।